आजपासून मी घेत आहे 90 दिवसांचं चॅलेंज. तरी माझं चॅलेंज कशा प्रकारे असेल हे व्हिडिओ मध्ये पुढे सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सकाळी उठलो आणि पाणी पिलो आणि नंतर थंड पाण्याने आंघोळ केली, मग देवपूजा केली, देवाचं दर्शन घेतलं. नंतर आपल्या गंगापाशी आलो आणि गंगाला आपल्या घरातली पहिली चपाती खाऊ घातली आणि ती मी रोज नेहमी तिला खाऊ घालतो. मग नंतर गेलो होतो आपल्या शुभम पाशी, शुभम सोबत गप्पा मारल्या जरा आणि नंतर एक काम चालू होतं संकेतचं, त्या कामावर गेलो, जरा बघितलं, जरा बसलो, त्याला जरा मदत करू लागली. आणि कामावर जाताना आम्ही दोघांनी पण डबे आणले नव्हते, पण आजी म्हणल्या जेवण करा. अहो नको म्हणलं, आम्ही करण्यात जेवण करून आलो. तरी आजीने आग्रहाने आम्हाला एवढं जेवण खाऊ घातलं की पोट भरलं, काय सांगायचं तुम्हाला, एकदम भारी वाटलं बरं का. नंतर घरी आलो जरा आणि झोप लागली होती, झोपलो जरा आणि नंतर जिमचा जायचं टायमिंग झाला. मग खजूर घेतलं, खजूर खाल्लं आणि मी आणि चैतन्य जिमला निघालो आणि जिम मध्ये पोहोचलो आणि वॉर्मअपला केली सुरुवात. जरा उड्या मारून घेतल्या आणि डिप्स मारल्या आणि आज होती चेस्ट. आणि मी बरेच वर्ष झालं जिम करतो, पण एकटा जिमला कवा आलो नाही. माझ्यासोबत कोण ना कोण आपले मित्रमंडळी असतात आणि मी त्यांच्यासोबतच व्यायाम करतो. मग डंबलवर चेस्ट मारायला केली होती सुरुवात आणि त्यामध्ये अप्पर, मिडल, लोअर असे 3 बेंच प्रेस मारून घेतले आणि बाकीचं मारायला सुरुवात होती. आणि संकेत असतो आपल्यासोबत, शुभम असतो आणि आपला चैतन्य मर्डेकर असतो, सुनील असतो. पण सुनील आज आमच्यासोबत आला नव्हता, ते जरा उशीर येणार होता कामानिमित्त, त्याला उशीर झाला होता. आणि कसं आहे, 2021 पासून मी जिम करतोय, पण जरा कन्सिस्टन्सी नव्हती आणि डाएटवर पण लक्ष नव्हतं. नुसतं व्यायाम गोरावणी करायचा आणि घरी येऊन गोंबलत हिंडायचं असं होतं. पण आता असं होणार नाही, घोळ झाला जरा आणि आता वारीमुळे पण जरा गॅप पडलेला. आता डबल केली सुरुवात आणि कसं आहे, जरा आता मनावर घ्यायचं ठरवलं आहे. या चैतन्यावर मगापासून ध्यान ठेवतोय, काय मोबाईल कडे सारखं पळतंय, त्याचा व्यायामावर काय लक्ष नाही. हो का, परत अजून तिकडे जाऊन मोबाईल बघत बसला, याचे काय भानगड आहे काय कळणार, लडकी का चक्कर आहे का काय बाबू भैया, मेरे को समज में नाही आ रहा. बरं, हा मुद्दा होतो. अचानक माझ्या जिम मध्ये व्यायाम करताना लक्षात आलं की बरेच दिवस मी व्यायाम करतोय, नुसतं व्यायाम करून काय नाही, पण आपलं काय टार्गेट असावं, काय तर गोल असावा. मग जरा विचार करून निर्णय घेतला. आता सध्याला माझं वजन 54 किलो आहे. मग मला सध्या माझं वजन वाढवायचं आहे. मग त्यासाठी मग काय करावं लागेल, मग ह्यासाठी मी 90 दिवसाचं चॅलेंज घ्यायचं ठरवलं आहे. मग त्या 90 दिवसामध्ये मी माझं वजन 15 किलो वाढवणार. म्हणजे आता 54 आहे, मग अजून 15 किलो, मग किती होईल, 69 असं होईल. मग हे मला टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि ह्या चॅलेंज मध्ये मी फक्त घरचं अन्न, कडधान्य असेल, दूध असेल आणि घरचं काय असेल ते जेवण असेल हे आम्ही खाणार आहे. आणि प्रोटीन पावडर घ्यायचा असं काय विचार नाही, कारण तेवढं आपलं बजेट पण नाही. पण हा, काय जे असेल ते दणकवून खायचं आणि जरा आपल्या व्यायामावर लक्ष द्यायचं. व्यायाम पण करायचा, पण 25% व्यायाम असतो आणि 75% डाएट असतो. फक्त डाएटवर आता जरा जास्त फोकस करायचा. व्यायाम तर चालूच आहे. जिमचा मला कमीत कमी 4 ते 5 वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे. आणि आमचे गुरुवारी राऊत सर पण अधूनमधून मला मार्गदर्शन करतात, मी पण त्यांचं ऐकतो बरं का. त्यांनी त्यांचं नेहमी मला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. तरी मी हे चॅलेंज 90 दिवसात पूर्ण करणार म्हणजे करणार. तर बघूया आपलं चॅलेंज पूर्ण होतंय का. तर जिम झाली, नंतर जरा स्ट्रेच केला आणि नंतर जाता जाता संकेत मला दूध पिऊ. मग संकेतनं दूध सांगितलं आणि मी चैतन्य दूध पिलो आणि निघालो घराकडं. आणि घरी गेलो आणि आपलं काय असेल ते कडधान्य खाऊन घेतलं, भिजू घातलेलं आणि नंतर जेवण केलं. मग नंतर जरा आपल्या गंगापाशी गेलो, गंगाचं दर्शन घेतलं, गंगाच्या जरा अंगावर हात फिरवला, गंगाची सेवा केली. आणि हा मित्रांनो, माझी ही फिटनेस जर्नी तुम्हाला जर बघायची असेल तर मला फॉलो नक्की करा. आणि मी घेतलेलं 90 दिवसांचं चॅलेंज पूर्ण होतं का, आपण हे पुढे 90 दिवसांमध्ये बघूच. तर धन्यवाद.